लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनालाही। वर्षभरापासून ठिबकच्या अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांची कैफियत। लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेलाही फटका बसल्याचं उघड। हॉस्पिटल परिपूर्तीची कोट्यवधींची बिलं 6 महिन्यांपासून थकीत। ओएसडी आणि पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका। काही ओएसडींचे दलालांशी संबंध। शिवसेनेच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट उत्तर। काही नियुक्त्यांना मात्र मंजुरी। जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घ्याव्यात। प्रमुख नेत्यांच्या भूमिकेशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहमत असल्याची माहिती। गळती थांबणार का? ठाकरेंच्या शिवसेनेत उत्सुकता। निवडणूक काळात पिस्तूल दाखवत माधव जाधवला मारहाण करणाऱ्या कैलास फड विरोधात अखेर गुन्हा। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या फडला यापूर्वीच हवेतील गोळीबार प्रकरणी अटक आणि जामीन। माघी गणेश विसर्जनाचा वाद तोडग्याअभावीत चिघळला। विसर्जन करण्याचा मंडळाचा निर्णय। हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तातडीनं आव्हान देण्याचा कॅबिनेटचा निर्णय। इलेक्ट्रॉनिक्स वोटिंगमधील डेटा डिलीट करू नका। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी। ईव्हीएम पडताळणीविषयी सुनावणी पूर्ण होईपर्यंत डेटा अबाधित ठेवण्याच्या सूचना। पुढची सुनावणी 17 मार्चला।